नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चव्हाण एस. नूतन विद्यालय व ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालय वावी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत बाजाराचे प्रकार या प्रकरणामधील पूर्ण स्पर्धा हा बाजाराचा प्रकार अभ्यासला आहे. त्याचा अर्थ आपण बघितला, व्याख्या बघितली, त्याचे वैशिष्ट्ये जे आहेत ते सुद्धा आपण अभ्यासले. आज आपण पूर्ण स्पर्धा बाजारामध्ये वस्तूची किंमत कशी निश्चित होते हा मुद्दा अभ्यासणार आहोत. पूर्ण स्पर्धेत किंमत निश्चिती म्हणजे काय हेच आपण अभ्यासणार आहोत. मग बघा की पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत निश्चित होण्यासाठी दोन घटकांची गरज असते. हे दोन घटक म्हणजे वस्तूची मागणी आणि त्या वस्तूचा पुरवठा. या दोन घटकांच्या आंतरप्रक्रियेतूनच पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये कोणत्याही वस्तूची किंमत जी आहे ती ठरत असते किंवा निश्चित होत असते. मग ही किंमत जी आहे निश्चित झालेली, ह्या किंमतीलाच समतोल किंमत अशी म्हणतात. का समतोल किंमत अशी म्हणतात? तर इथं मागणी व पुरवठा हे दोन घटक एकत्रित येत असतात, यांचा समतोल होत असतो. म्हणून ही जी किंमत निश्चित झालेली असते तिला समतोल किंमत असे म्हणत असतात. मार्शलने किंमत निश्चितीच्या या प्रक्रियेची तुलना कात्रीने कापड कापण्याच्या प्रक्रियेशी केली आहे. म्हणजेच ज्या पद्धतीने कापड कापण्यासाठी कात्रीच्या दोन पात्यांची आवश्यकता असते, त्याच पद्धतीने पूर्ण स्पर्धेत कोणत्याही वस्तूची किंमत निश्चित होण्यासाठी मागणी आणि पुरवठा असे हे दोन घटक जे आहेत ते खूप महत्त्वाचे असतात. या दोन घटकांपैकी एक जरी घटक तिथं नसेल तर त्या म्हणजेच पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत निश्चित होत नाही. म्हणजेच काय, तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये कोणत्याही वस्तूची किंमत निश्चित होण्यासाठी मागणी आणि पुरवठा हे दोन घटक खूप महत्त्वाचे आहेत. मग आता बघा, हे दोन घटक जे आहेत या दोन घटकांचा आपण तक्त्याच्या साहाय्याने अभ्यास करणार आहोत. कोष्टक जो आहे त्या कोष्टकामध्ये आपल्याला दिसत असेल की उदाहरणार्थ सफरचंदाची किंमत दिलेली आहे, ती प्रति किलो रुपयामध्ये दिलेली आहे. त्यानंतर मागणी जी आहे ती किंमत दिलेली आहे मागणीची. त्याच्यानंतर पुरवठा हा एक घटक दिलेला आहे आणि मागणी व पुरवठा या दोघातला संबंध दर्शवलेला आहे. बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस सफरचंदाची किंमत 100 रुपये असते त्यावेळेस बाजारामध्ये त्या सफरचंदाची मागणी ही 5000 किलो इतकी आहे आणि त्याच वेळेस सफरचंदाचा पुरवठा हा 1000 किलो असतो. मग आपल्याला इथं काय दिसतंय, मागणी ही जास्त आहे आणि पुरवठा हा कमी आहे. का कमी आहे पुरवठा, तर त्या सफरचंदाची किंमत कमी आहे. मागणी का जास्त आहे, तर त्या सफरचंदाची किंमत कमी आहे. म्हणजे ज्यावेळेस वस्तूची किंमत कमी असते त्यावेळेस त्या वस्तूची मागणी जास्त असते, हे आपण शिकलेलो आहोत. तसेच वस्तूची किंमत कमी असताना पुरवठा हा कमी असतो, हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं दिसतंय की 100 रुपये ही जी किंमत आहे त्या किंमतीला मागणी ही जास्त आहे पण त्याच वेळेस पुरवठा हा कमी असतो. मग इथं त्या बाजारामध्ये म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये 100 रुपये ही किंमत स्थिर होत नाही किंवा निश्चित होत नाही. मग काय घडतं, पुढची प्रक्रिया घडते ती म्हणजे सफरचंदाची किंमत 200 रुपयांपर्यंत वाढते.
त्यावेळेस काय घडतं, मागणी ही 5,000वरून 4,000 किलोपर्यंत येते आणि पुरवठा हा वाढून 1,000वरून 2,000 किलोपर्यंत वाढतो. मग इथं काय दिसतं, मागणी थोडीशी कमी झालेली आहे आणि पुरवठा हा थोडासा वाढलेला आहे. पण तरीसुद्धा मागणी ही पुरवठ्यापेक्षा कशी आहे, जास्त आहे. त्याच्यामुळं ही सुद्धा किंमत पूर्ण स्पर्धेच्या बाजारात निश्चित होत नाही. मग किंमत वाढते. ती ₹200 ₹300 जाते. मग ₹300 किंमत झाल्यानंतर मागणी जी आहे ती 4,000 किलोवरून 3,000 किलोपर्यंत वाढलेली आपल्याला दिसते बघा आपल्या तक्त्यामध्ये. पण त्याच वेळेस पुरवठा काय दिसतो, तर पुरवठा हा 2,000 किलोवरून 3,000 किलोपर्यंत वाढलेला आहे. म्हणजे इथं 3,000 किलो मागणी झालेली आहे. म्हणजे मागणी जी आहे ती 4,000 किलो होती, ती 3,000 किलो झाली, म्हणजे कमी झाली. पण त्याच वेळेस पुरवठा 2,000वरून 3,000 किलोपर्यंत वाढला. म्हणजे इथं मागणी आणि पुरवठा हे दोन्हीही घटक समान झाले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये म्हणजे जिथं मागणी आणि पुरवठा हे समान होतात, तेव्हा पूर्ण स्पर्धेच्या बाजारात त्या वस्तूची किंमत निश्चित होते. मग आता पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ₹300 ही जी किंमत आहे, ही निश्चित झालेली आहे. कारण मागणी आणि पुरवठा हे दोन्हीही घटक इथं कसे झालेत, समान झालेले आपल्याला दिसतात. त्याच्यापुढेही जाऊ आपण. बघा आता वस्तूची किंमत ₹300वरून ₹400 झालेली असेल, तर मागणी काय घडेल, मागणीमध्ये तर ती 3,000वरून 2,000 पर्यंत कमी झालेली दिसेल. पण त्याच वेळेस पुरवठा 3,000 किलोवरून 4,000 किलोपर्यंत वाढलेला दिसतो. म्हणजे इथं मागणी कमी होते आहे, पण पुरवठा त्याच वेळेस वाढलेला आहे. म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा वाढलेला दिसतो. तसेच ₹400वरून ₹500 वस्तूची किंमत झाल्यानंतर मागणी अजून कमी होते, ती 1,000 किलोपर्यंत येते आणि पुरवठा 5,000 किलोपर्यंत वाढतो. म्हणजे इथं सुद्धा मागणीपेक्षा पुरवठा जास्त झालेला आहे. पण ही परिस्थिती जास्त काळ टिकत नाही, लक्षात घ्या. कारण मागणी ही कमी झालेली आहे. मग ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा हा समान होतो, तीच परिस्थिती पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये स्थापित होत असते आणि तीच किंमत जी आहे ती निश्चित होत असते. म्हणजे ₹300 किंमत जी आहे ही निश्चित झालेली आहे आणि त्याच वेळेस मागणी आणि पुरवठा हे समान होऊन 3,000 किलो इतका झालेला आपल्याला तक्त्यामध्ये दिसतोय. मग हेच आपण आता आकृतीच्या सहाय्याने अभ्यासूया. बघा आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतंय, तर आकृतीत असं दिसतंय बघा, अक्षावर मागणी आणि पुरवठा दर्शवलेला आहे आणि तसेच अक्षावर किंमत दर्शवलेली आहे. दिसतंय ना आकृतीत. तर बघा म म हा जो मागणी वक्र आहे, हा डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडं खाली येणारा आहे. हा काय दर्शवतो मागणी वक्र, तर किंमत आणि मागणी या दोघातला व्यस्त संबंध दर्शवितोय. त्याचप्रमाणे प हा पुरवठा वक्र आहे की जो डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडं वरती जाणारा आहे आणि हा पुरवठा वक्र किंमत आणि पुरवठा या दोघांमध्ये समसंबंध दर्शवितोय. मग बघा हे दोन्हीही वक्र एका विशिष्ट बिंदूमध्ये म्हणजे स बिंदू जो आहे दर्शविलेला आकृतीत, त्या बिंदूत एकत्र येतात किंवा एकमेकाला छेदतात. मग हा स बिंदू जो आहे हा समतोल बिंदू म्हणून ओळखला जातो आणि इथं म्हणजे या स बिंदू पासून जर अक्षावर आपण सरळ रेषा मारली, तर आपल्याला असं दिसतं की ₹300 किंमत तिथं प्रस्थापित झालेली आहे. हीच किंमत म्हणजे समतोल किंमत होय. आणि त्याच वेळेस जर आपण या स बिंदूपासून अक्षावर एक सरळ रेषा टाकली, तर 3,000 किलो इतकी मागणी व पुरवठा ही रेषा दर्शविते. म्हणजेच आपल्याला काय दिसतं की ₹300 किमतीला
3000 किलो मागणी आणि पुरवठा हा समान झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस मागणी आणि पुरवठा समान होतो ती किंमत पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये निश्चित होते, हे आपल्याला या आकृतीवरून समजते. बघा मग इथं आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये वस्तूची किंमत कशी निश्चित होते ते अभ्यासलं. आता आपल्याला त्याच्या पुढील जो मुद्दा आहे तो आपल्याला अभ्यासाला घ्यायचा आहे, आणि तो म्हणजे अपूर्ण स्पर्धा बाजार. बघा आता अपूर्ण स्पर्धा हा जो एक बाजाराचा प्रकार आहे की ज्यात स्पर्धायुक्त बाजाराची सर्व वैशिष्ट्ये आढळत नाही. म्हणजे आपण पूर्ण स्पर्धा बाजाराची जी सर्वच्या सर्व वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत, जवळजवळ 8 वैशिष्ट्ये आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची अभ्यासली. ती सर्वच्या सर्व म्हणजे 8ही वैशिष्ट्य या अपूर्ण स्पर्धा बाजारामध्ये आढळून येत नाहीत. त्यातली काहीच मोजकीच वैशिष्ट्ये जी आहेत ती या अपूर्ण स्पर्धा बाजारामध्ये दिसतात. मग ह्या अपूर्ण स्पर्धा बाजाराचा जर आपण विचार केला तर यामध्ये मक्तेदारी हा पहिला बाजाराचा प्रकार आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अल्पाधिकार हा एक दुसरा प्रकार आपल्याला दिसून येतो, आणि तिसरा प्रकार म्हणजे मक्तेदारयुक्त स्पर्धा बाजार. अशा प्रकारे हे 3 प्रकार जे आहेत ते अपूर्ण स्पर्धा बाजाराचे आहेत. त्यातला आपल्याला फक्त आज मक्तेदारी हा एक पहिला प्रकार अभ्यासायचा आहे. मग आपण त्याचा अर्थ आणि व्याख्या जी आहे ही व्याख्या अभ्यासणार आहोत. मग बघा, मक्तेदारीला इंग्लिशमध्ये मोनोपॉली असं म्हणतात. बघा लक्षात घ्या, मराठीमध्ये आपण मक्तेदारी हा जो शब्द आहे याला इंग्लिशमध्ये मोनोपॉली असं म्हटलं जातं. तर मोनोपॉली या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द जो आहे तो मोनो म्हणजे एक, आणि पॉली म्हणजे POLY, पॉली म्हणजे विक्रेता, या ग्रीक शब्दापासून तयार झालेली आहे. मोनो आणि पॉली हे जे 2 ग्रीक शब्द आहेत यापासून मोनोपॉली हा शब्द तयार झालेला आपल्याला दिसतो. मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता, म्हणजे एक विक्रेता म्हणजेच काय, मराठीमध्ये मक्तेदारी असं म्हटलं जातं. म्हणजेच मोनोपॉली असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. मग आता मक्तेदारी हा जो बाजाराचा प्रकार आहे या बाजारामध्ये एकच विक्रेता असतो, आणि त्या विक्रेत्याचे संपूर्ण बाजाराच्या पुरवठ्यावर नियंत्रण असते. बघा, तो एक विक्रेता, त्याचं संपूर्ण बाजारावर त्याची जी वस्तू आहे त्या वस्तूच्या पुरवठ्यावर त्याचं पूर्णपणे नियंत्रण असतं, आणि त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय अजिबात नसतो. मग यानुसार प्राध्यापक चेंबरलिन यांनी मक्तेदारी या बाजाराची व्याख्या केलेली आहे, ती आपण अभ्यासूया. मग त्यांच्या व्याख्येनुसार मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो. बघा, मक्तेदारी म्हणजे काय, तर एक उद्योग संस्था, म्हणजे एक उद्योग संस्था जी आहे ती काय करते, संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवत असते, आणि त्याचप्रमाणे त्या उद्योग संस्थेने निर्माण केलेली जी वस्तू आहे त्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो. म्हणजे या 3 गोष्टी आपल्याला इथं या व्याख्येमध्ये दिसतात की मक्तेदारी बाजारामध्ये एकच विक्रेता असतो, आणि त्या विक्रेत्याचं पुरवठ्यावर नियंत्रण असतं, दुसरा घटक, आणि तिसरा घटक म्हणजे त्या बाजारातील मक्तेदारी बाजारातील जी वस्तू आहे त्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो. असे हे 3 गोष्टी आपल्याला या व्याख्येमध्ये दिसून येतात. मग यानुसार ही व्याख्या आपल्याला समजली असेल. मग आता आपल्याला पुढं जायचं आहे, आणि आपण मक्तेदारीची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. मग मक्तेदारीची वैशिष्ट्ये अभ्यासत असताना मक्तेदारीचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे एकच विक्रेता. बघा, मक्तेदारी बाजारामध्ये आपल्याला काय दिसून येतं, तर मक्तेदारीच्या बाजारामध्ये एकच विक्रेता दिसून येतो. म्हणजे जो विक्रेता आहे तो एकच असतो, आणि
त्या विक्रेत्याला स्पर्धक जो आहे तो त्या बाजारामध्ये अजिबात नसतो. पण त्याच वेळेस मक्तेदारी बाजारामध्ये ग्राहकांची संख्या खूप जास्त असते, खूप जास्त असते, लक्षात घ्या. पण त्या बाजारामध्ये विक्रेता किती असतात? एकच. म्हणून त्या बाजाराला आपण काय म्हणतो? मक्तेदारी बाजार असं म्हणत असतो, लक्षात घ्या. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पर्यायी वस्तूंचा अभाव. आता पर्यायी वस्तू आपल्या सर्वांना माहीत आहे. गूळ आणि साखर ह्या दोन वस्तू कशा आहेत? एकमेकांना पर्यायी आहेत. म्हणजे गूळ उपलब्ध नसेल तर आपण काय वापरतो? साखर वापरू शकतो. किंवा साखर उपलब्ध नसेल तर त्याच वेळेस गोड म्हणून काय वापरू शकतो? गूळ वापरू शकतो. म्हणजे या दोन वस्तू एकमेकांना पर्यायी आहेत असं आपण म्हणतो. मग अशा या पर्यायी वस्तू ज्या आहेत या बाजारामध्ये उपलब्ध नसतात. बघा, म्हणजे मक्तेदारीच्या बाजारामध्ये अशा जवळचा पर्याय असणाऱ्या वस्तू अजिबात उपलब्ध नसतात. म्हणजेच मक्तेदारीत मागणीची छेदक लवचिकता शून्य असते किंवा नकारात्मक असते, हे लक्षात ठेवायचं. काय? मक्तेदारीत मागणीची लवचिकता जी आहे, छेदक लवचिकता ही शून्य असते किंवा नकारात्मक असते, हे लक्षात घ्या. आपण बघितलेलं आहे, मागणीची लवचिकता शिकलेलो आहोत. मग मागणीची छेदक लवचिकता आपल्याला माहीत आहे. म्हणजे छेदक लवचिकता ही पर्यायी वस्तूंमध्ये दिसून येते. आणि इथं आपण काय बघतोय की या बाजारामध्ये पर्यायी वस्तू नसतात. आणि त्याच्यामुळे इथं आपल्याला काय दिसतं? मक्तेदारी बाजारात मागणीची छेदक लवचिकता शून्य असते. त्यानंतरचा तिसरं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे प्रवेशावर निर्बंध. बघा, प्रवेश म्हणजेच त्या बाजारामध्ये नवीन जो विक्रेता आहे किंवा जो उत्पादक आहे त्याला येण्यास बंदी घातली जाते, बंधनं घातली जातात, लक्षात घ्या. म्हणजे ते बंधनं हे कायदेशीर असतात, नैसर्गिक असतात किंवा तांत्रिक स्वरूपाचे सुद्धा असतात. या बंधनामुळं काय होतं की इतर जे विक्रेते आहेत की जे ह्या विक्रेत्याला स्पर्धक ठरू शकतात, असे हे विक्रेते त्या बाजारामध्ये येऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांच्या प्रवेशावर निर्बंध जे आहेत हे निर्बंध घातले जातात. त्याच्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. बघा, आपण व्याख्येमध्ये अभ्यासलेलं आहेच की मक्तेदारीच्या बाजारामध्ये जो विक्रेता किंवा जो मक्तेदार असतो तो काय करत असतो? आपल्याकडं असलेली जी वस्तू आहे त्या वस्तूचा पुरवठा नियंत्रित करत असतो. म्हणजे त्याला वाटेल त्यावेळेस तो वाढवू शकतो किंवा त्याला वाटलं की आता कमी करायचं आहे तर तो त्याच्या वस्तूचा पुरवठा कमी करू शकतो. म्हणजेच काय दिसतं आपल्याला की मक्तेदार जो आहे हा आपल्या वस्तूच्या पुरवठ्यावर त्याचं पूर्ण नियंत्रण असतं. त्याच्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे किंमत करता. बघा, आपण बघितलं आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजारात काय दिसतं? तर जे विक्रेते आहेत त्यांना वस्तूची किंमत स्वीकारावी लागते. कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत मागणी आणि पुरवठा या दोन घटकांच्या साहाय्याने ठरत असते आणि हीच किंमत त्या बाजारातील विक्रेत्यांना स्वीकारावी लागते. पण आता मक्तेदारी बाजारामध्ये अशी पद्धत नाही आहे. आता मक्तेदारी बाजारामध्ये काय घडतं? तर मक्तेदारी बाजारामध्ये जो मक्तेदार आहे म्हणजे जो विक्रेता आहे हा स्वतः त्याच्या वस्तूची किंमत ठरवत असतो. म्हणजेच तो काय असतो? किंमत करता असतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचं 6वं वैशिष्ट्य म्हणजे मूल्यभेद. आता मूल्यभेद म्हणजे काय आपल्याला माहीत आहे. मूल्यभेदालाच किंमतभेद असंही म्हटलं जातं. ज्या वेळेस विक्रेता जो आहे हा आपल्याकडं असलेल्या वस्तू जी आहे त्या वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारत असतो. त्याच्याकडे येणारे जे ग्राहक आहेत त्या प्रत्येक ग्राहकाला वेगवेगळी किंमत आकारत असतो. म्हणजे जर त्याचा जवळचा ओळखीचा एखादा ग्राहक आला तर तो काय करेल? त्याच्या वस्तूची किंमत कमी करतो. एखादा अनोळखी ग्राहक जर आला तर तो
त्याच्याजवळ असणाऱ्या वस्तूची किंमत ही वाढवून लावत असतो, म्हणजे वाढवत असतो. लक्षात घ्या. म्हणजेच काय दिसतं आपल्याला की मक्तेदारी बाजारामध्ये मूल्यभेद करत असतो. हे एक वैशिष्ट्य आपण अभ्यासलं. त्याच्यानंतर उद्योग संस्था हाच उद्योग. बघा, मक्तेदारी बाजारामध्ये जे विक्रेते असतात ते किती असतात? एकच. म्हणजे उत्पादक किती असतात? विक्रेते किंवा उत्पादक एकच. लक्षात घ्या, हे एकच असतात या मक्तेदारी बाजारामध्ये. म्हणजेच काय दिसतं आपल्याला की उद्योग संस्था काय किंवा एक उद्योग काय हे मक्तेदारी बाजारामध्ये सारखेच असतात. कारण उद्योग संस्था आणि उद्योग ह्या दोन संकल्पना भिन्न आहेत, हे आधी समजून घ्या. उद्योग संस्था म्हणजे काय, तर उद्योग जो आहे, उदाहरणार्थ द्यायचं झालं तर उद्योग म्हणजे साखर उद्योग, कापड उद्योग. मग या साखर उद्योगामध्ये अनेक कारखाने असतात. म्हणजे कारखाने जे आहेत यांना उद्योग संस्था म्हटलं जातं. म्हणजे कारखाने अनेक म्हणजेच उद्योग संस्था अनेक, पण या जे साखर कारखाने आहेत या सर्वांचा मिळून एक साखर उद्योग तयार झालेला आहे. म्हणजे बघा, साखर उद्योग वेगळा आला, पण त्या साखर उद्योगामध्ये असणारे कारखाने म्हणजेच साखर कारखाने जे आहेत ते अनेक आहेत. म्हणजे साखर उद्योग वेगळा आणि कारखाने म्हणजे उद्योग संस्था हे वेगळ्या आहेत. पण मक्तेदारी बाजारामध्ये उद्योग संस्था किंवा उद्योग ह्या दोन्हीही गोष्टी एकच असतात. कारण त्या बाजारात विक्रेता किंवा उद्योजक हे किती असतात? एकच असतात. लक्षात घ्या. त्याच्यामुळं मक्तेदारी बाजारामध्ये उद्योग संस्था हाच उद्योग असतो, हे वैशिष्ट्य आपण अभ्यासलं. इथपर्यंतचा भाग जो आहे तो आपण अभ्यासला. थँक्यू.